ही वेगवेगळी अखंडितपणे अलौकिक असणारी रचना नाथबाबांनी आम्हाला दिली. आणि याच्यामध्येच नाथबाबा आम्हाला अगदीपणे सांगतायत की वैष्णव होणं हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. जगाच्या मालकाचा दास होणं हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. अर्थात ज्ञानोबारायांचा अंश यामध्ये दिसून येतो, ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याचा अंश यामध्ये दिसून येतो, त्यांच्या विचारांची सामर्थ्यता दिसून येते. नाथबाबा म्हणतात, आम्ही विचारावं, महाराज ऐश्वर्य संपन्न आहात तुम्ही, ज्ञानी आहात तुम्ही, अधिकारी आहात तुम्ही, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त आनंद तुम्हाला कशात वाटतो? प्रश्नाचं उत्तर आहे चरणी जगन्नाथा. बघा, दोन अनुषंग आहेत. माझं आनंदाचं कारण आहे जगाच्या मालकाच्या चरणाशी मन रमवणं, आणि मला आनंद मिळवायचा असेल तर माझं कारण आहे जगाच्या मालकाच्या चरणाशी मन रमवणं. उत्तर एकच आहे, अनुषंग दोन आहेत. मला आनंदी व्हायचं असेल तरी सुद्धा चरणी जगन्नाथा चित्त ठेले, आणि मी जर आनंदी दिसतोय तर त्याचं कारण सुद्धा चरणी जगन्नाथा. मी जर आनंदी दिसतोय तर समजून घ्या मी वैष्णव आहे, आणि जर मला व्हायचं असेल आनंदी तर समजून घ्या उपदेश वैष्णव पद मिळवणं आहे. ज्याने कोणी वैष्णवाचा अधिकार मिळवला अवघेची त्रैलोक्य. आता कारण असं आहे, या वैष्णवाला मृत्यूचंही भय नसल्यामुळं यांना वैकुंठातही आनंद आहे, यांना मृत्यूनंतरही अंतर आहे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे, त्यामुळे मृत्यूचं भय नाही आणि मृत्यूनंतर आनंद. याचं कारण एवढंच आहे की ज्याचा जन्मच जगाच्या बापाच्या नामचिंतनात गेला त्याला मृत्यूचं भय वाटत नाही, कारण त्याची अवस्था मृत्यूपर्यंत अशी झालेली असते. मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाच्या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. तो माणूस न राहिल्यामुळे त्याला मृत्यूचं भय वाटत, पण त्याच्यासाठी मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाच्या वाहनी, मन आणि वाचा या दोन्ही मध्ये जगाच्या बापाचं नामचिंतन लागणार आहे. चरणी जगन्नाथा म्हणजे मन तिथं रमवावं लागेल, मुखात देवाचं नाव घ्यावं लागेल, समजून सांगावं लागेल माय जगन्नाथ. लक्षात येतं. आणि एकदा हे मनाला समजून सांगितलं की चैतन्याची शोभा, चैतन्य वैराग्य मिळायला असा काय वेळ लागणार आहे? मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेजर विशेषी पाहाले. माऊली म्हणले, सूर्याला ग्रहण असेल, चंद्राला डाग असेल, चला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण वैष्णव आहे, त्याच्या तेजाने ब्रह्मांड तेजोमय होतं, एवढं सामर्थ्य त्याच्या भक्तीत आहे. त्याला काय वेगळं करायची गरज आहे? चैतन्याची शोभा. पण चैतन्य मिळायचं कारण आहे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. जर जगाचा बाप अनाथाचा नाथ जनार्दन, जर तो मायबाप होतोय आमचा, तर आम्हाला अनाथ व्हायलाही काही वाटत नाही. मग हरकत नाही ना देवा, जगात सगळ्यात जवळचं नातं जर पंढरीच्या बापाचंच आहे तर माझ्या मनाला कळावं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्यात जगत भास आहे, जे मनानं मी निर्मित केलंय. माझी जी अवस्था आहे, संकल्पे सृष्टी घडी, सभेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. माझं मन मला आयुष्यात कल्पनेत ठेवतंय, मी सत्यात नाहीच आहे. माझी अवस्था कशी आहे? एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक, कारण सत्य नाहीच आहे ना. म्हणजे अवस्था कशी? ती किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. अंतरात कापड जरी हल्ला तरी डोळ्याला काय वाटतं? जनावर आहे, साप आहे, नाग आहे, तुमच्याकडे काय म्हणतात?